आपकी अदालत मध्ये अरुण शौरी यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या पार्टीसाठी लायबिलिटी बनले आहे. तुमची जेव्हा मी हिस्ट्री वाचत होतो तर समजलं की कॉलेजमध्ये तुम्ही हॉकी खेळायचात आणि हॉकीच्या टीमचे कॅप्टन होता. हो हो. मग कॅप्टनला तर संपूर्ण टीमला घेऊन चालायचं असतं. जेव्हा राजकारणामध्ये आलात तेव्हा एकटेच चालू लागलात, सगळ्यांना मागे सोडलं. नाही, असाइनमेंटवर डिपेंड करतं. जसं तुम्ही डिसइन्व्हेस्टमेंट म्हणालात, इट इज अ कॉन्ट्रोव्हर्शियल असाइनमेंट. जो कोणी करेल, जेव्हा इंग्लंडमध्ये मिसेस थेचरच्या अगेन्स्ट अंडर जे काम करत होते, त्यांच्याबरोबर सुद्धा असंच व्हायचं. कारण ते दुसऱ्याचा एम्पायर विकण्याचा प्रयत्न त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण जर फॉरेन पॉलिसी आहे, तर त्यामध्ये काही इतकी मोठी कॉन्ट्रोव्हर्सी नाहीये. हेच तुमच्या पार्टीचे लोक म्हणाले की अरुण शौरी सारखे लीडर पार्टीसाठी लायबिलिटीज बनले आहेत, कारण तुम्ही जे प्रायव्हेटायझेशन केलं, तुम्ही जो विनिवेश केला, त्याचा परिणाम जनतेच्या मनावर असा झाला की निवडणुकीच्या वेळी वोट मिळाले नाही. नाही, मला असं नाही वाटत. हे बघा, असं कसं होऊ शकतं, की पंजाबमध्ये वोट मिळाले आणि तिथे विनिवेशचं कौतुक झालं. मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये विनिवेशमध्ये काही इफेक्ट नाही झाला आणि इतर जागी इफेक्ट झाला. हे याची सगळी वेगळी कारणं असू मग शकतात ह्याचं आणि तर एकच बघा कारण असू शकतो की सोनिया गांधी यांची पॉप्युलरिटी इतकी जास्त आहे की तुम्ही लोक मागे राहिलात. नाही, कदाचित असं सुद्धा नसेल. पुढे जाऊन बघा, इलेक्शन ते सुद्धा हारतच आहेत. ह्या ज्या खूप चतुर समजल्या जायच्या, गोवा आणि झारखंडमध्ये सुद्धा चतुराई दिसली आहे. आज एक अशा मिनिस्टरला सोबत ठेवणं, ज्यामुळे की एका चांगली व्यक्ती डॉक्टर मनमोहन सिंग टाइपची सुद्धा प्रतिमा खराब होऊ शकते. यात काही मोठी चतुराई नाहीये. मला हे विचारायचं, जेव्हा तुम्हाला नरेंद्र मोदी आणि काही इतर लोक जे हिंदुत्व किंवा फोनेटिक्स टाईपचे लोक आहेत त्यांच्यावर काम करावं लागतं तुम्हाला, त्याबद्दल काय म्हणायचंय? सर, मला इंडिव्हिज्युअल्सवर डिस्कस नाही करायचं, कारण की तुम्ही मिस्टर नरेंद्र मोदींचं नाव घेतलं आहे. जितकं मी त्यांना ओळखतो, मला कुठलंच फॅनेटिझम त्यांच्यामध्ये दिसत नाहीये आणि ही एक मीडिया इमेज बनवली जाते. आणि आज जर तुम्ही पाहिलं, तर डेव्हलपमेंटसुद्धा जितकं काम नरेंद्र मोदी सरकारचं करत आहे गुजरातमध्ये, माझ्या मते तुम्हाला कुठलंच असं एक्झाम्पल मिळणार नाही. कुठल्या गव्हर्नमेंटने फिस्कल डेफिसिटला एकदम 1/3 केलं आहे 2 वर्षांमध्ये. कोणी असे अनपॉप्युलर डिसिजन घेतले आहेत, पॉवर रेट्स ॲग्रीकल्चरमध्ये जास्त करणे, बस फेअर्स वाढवणे, हे जे हॉस्पिटल चार्जेसला जास्त करणे, सो दॅट सेल्फ सफिशियंट बनू शकतील. एम-एल-एज वगैरे त्यांच्यावर नाराज का आहेत? कारण त्यांनी कुठल्याही कॉर्पोरेशनच्या हेडला एम-एल-ए राहू दिलं नाहीये. एम-एल-एला राहू दिलं नाहीये हेड. तर या सगळ्या गोष्टी गव्हर्नन्ससाठी जे आपण लिहित राहतो, की झाल्या पण पाहिजे. अरुणजी, पब्लिक परसेप्शन तर हे आहे की जेव्हा गुजरातमध्ये राईट्स झाले, नरेंद्र मोदींचं सरकार होतं, त्यांच्या सरकारने राईट्सला थांबवण्यापेक्षा इन्स्टिगेट करण्याचं काम केलं. सर, ते तुमचं पब्लिक परसेप्शन काय आहे, काय नाहीये. परंतु नरेंद्र मोदीजींना तुम्ही इथे बोलवावं, त्यांच्या गोष्टींचं डिटेल्स देऊ शकतील आणि मी तुम्हाला एक खरं सांगतो, की केवळ मीडियाच्या इमेजवर नाही नाही गेलं पाहिजे. कारण मी माझ्याबद्दल सुद्धा पाहिलंय, की जे त्या गोष्टी आत होत असतात, त्या डिसरिगार्ड्स करून काय-काय गोष्टी लपत होत्या. तर जर माझा आपला अनुभव याच्याबद्दल आहे, तर त्यामुळे जेव्हा प्रश्नच असा आहे, की साहेब पब्लिक परसेप्शन हे आहे आणि ते पब्लिक परसेप्शन मीडियाकडनं आलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन, की तुम्ही एकतर स्वतः फॅक्ट्स एक्झामिन कराव्या किंवा त्यांना इथे बोलवावं आणि त्यांना विचारावं. जेव्हा श्री अरुण शौरी ॲज अ जर्नलिस्ट पब्लिकचं परसेप्शन बनवतात, तर ते ठीक आहे. आणि आजची मीडिया जर श्री नरेंद्र मोदींच्या अगेन्स्ट परसेप्शन बनवत आहे, तर ते चुकीचं आहे. तेव्हा तुम्ही मीडियावरती प्रहार करत आहात. नाही. नाही, पण सर, माझा कायम हाच व्ह्यू राहिला, की जेव्हा मी जर्नलिस्ट सुद्धा होतो, हे नाही की मी बरोबर आहे किंवा माझे पब्लिक माझ्या व्ह्यूवर चालावं. हे आमचं कर्तव्य आहे, की आम्ही फॅक्ट्स पुढे ठेवाव्या आणि पब्लिक आपल्या गोष्टी स्वतः विचार कराव्या, त्या फॅक्ट्सवर लक्ष द्यावं, त्यावर रिफ्लेक्ट करावं. जर पब्लिक कोणाच्या तरी बोलण्यावरनं चालली, तर डेमोक्रेसी चालूच शकत नाही. जयललिता ज्यांच्या विरोधात चार्जेस प्रूफ झाले होते करप्शनचे, असं असून सुद्धा जेव्हा निवडणूक होते तेव्हा त्या निवडणूक जिंकतात. मनमोहन सिंग जेव्हा निवडणूक लढतात साऊथ दिल्लीमध्ये तेव्हा ते हारतात. हां, तर आणि त्यामुळेच मग पब्लिकने विचार केला पाहिजे, की मग त्याचा काय परिणाम होतो. तर जेव्हा ते व्होट करतील, त्यांनी या गोष्टीनुसार निर्णय घ्यावा.
आणि दुसरं आपण सगळे ते प्रेशर बनवावं, की बाबा असं चॅलेंजेस लॉमध्ये यावे. हेच कारण आहे का की तुमच्यासारखे लोक निवडणूक लढत नाही? नाही, आम्हाला काही लढण्यासाठी तिकीटसुद्धा देत नाही. पण पण तुम्ही मला सोडा, अशी परिस्थिती आली आहे, की डॉक्टर मनमोहन सिंग सारखी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. तर एक खूप सीरियस सिच्युएशन आहे, ज्याला कंट्रीने त्यावर रिफ्लेक्ट करायला पाहिजे. तर त्यांचं पुढे जाऊन नाही, आज काय परिणाम होत आहे. जर आपली इलेक्ट्रोल सिस्टम इतकी खराब झाली आहे आणि आपण रिफॉर्मसुद्धा करायचे नाही, कारण की नाही साहेब ते तर कॉन्स्टिट्यूशन फादर्सने केलं होतं किंवा इनर्शियाने विचार करू इच्छित नसेल, तर मग त्यावर मग मग रडण्यात काय अर्थ आहे? इतकं नक्कीच सांगा की जर तुमची पार्टी तुम्हाला म्हणाली लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी, तर ते प्रिफर कराल का मग राज्यसभेचा मार्गच तुम्हाला? सर, हे पार्टीवर तुम्ही सोडा. लोक कदाचित त्यांच्या मनात आलं, की तर तिकीटच देणार नाहीत. तर तुमचं बोलणं ऐकलं तर डिसइन्व्हेस्टमेंट ते हारत आहेत. तर ते म्हणतील, की तुम्ही मग त्याच्यानंतर म्हणतात, की हा दावा करतो, की बाबा ह्यांना लोकसभेची सीट मिळावी. ते तेच डिसाईड करतील.